नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढत्या स्ट्रीट क्राईमवरून पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार परिमंडळ 1 आणि 2 उपायुक्तांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना आपापल्या हद्दीत नाकाबंदी करीत थेट कारवाईच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार आयुक्तालय हद्दीमध्ये सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत सदरची मोहीम राबविली जात असून पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी करीत स्टॉप अँड सर्चिंग मोहीम राबविण्यासह चौकात टवाळक्या करणाऱ्यांविरोधात थेट प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत। या पार्श्वभूमीवरच काल सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील विनाकारण सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागी ग्राउंड परिसरात दारू पिणाऱ्या टवाळखोरांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली आहे। ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे, गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ, दीपक खरपडे, अनिल आहेर, जाधव, विलास गीते, प्रशांत पवार आदींनी केली आहे। यापुढे देखील सातपूर शहरात अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी सांगितले। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।